Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter Principles of Inheritance and Variations, and in this video we will talk about tricks regarding the pedigree analysis. In a previous video we studied about the autosomal dominant disorder and autosomal recessive disorder. Now we are going to study X-linked dominant disorders and X-linked recessive disorders. How the inheritance shown by X-linked dominant traits or X-linked dominant disorders. X-linked dominant disorders कशा प्रकारे inheritance दाखवतात? When all affected sons having affected mother, then it is X-linked dominant trait. All affected sons should have affected mother. जर affected sons यांच्या मदर जर affected असतील तर ती X-linked dominant trait असते. आणि या कंडिशन मध्ये डॉटर्स सुद्धा अफेक्टेड असतात. डॉटर्स सुद्धा अफेक्टेड असतात. आता इथं बघा, ही एक फिमेल आहे, जिनोटाइप एक्स कॅपिटल ए किंवा कॅरियर कंडिशन मध्ये, कॅरियर म्हणता येणार नाही कारण डॉमिनंट डिसऑर्डर आहे, एक्स कॅपिटल ए एक्स स्मॉल ए. या अफेक्टेड वुमेन कडून, या अफेक्टेड मदर कडून एक्स क्रोमोझोम हा सन मध्ये एंटर होतो. कारण जे सन्स आहेत, हिचे जेवढे पण सन्स आहेत त्या प्रत्येक सन मध्ये एक्स क्रोमोझोम या मदर कडून येणार आहे. आणि म्हणून इथं एक्स क्रोमोझोम वरती कॅपिटल ए हा जीन येतो, वाय क्रोमोझोम हा फादर कडून येत असतोय. त्यामुळे हा सन जो आहे तो अफेक्टेड आहे. जर सन्स अफेक्टेड असतील आणि त्यांच्या मदर अफेक्टेड असतील आणि त्याबरोबर बाकी डॉटर्स ज्या आहेत, ह्या डॉटर्स सुद्धा जर अफेक्टेड असतील तर ती डिसऑर्डर असते एक्स-लिंक्ड डॉमिनंट ट्रेट किंवा एक्स-लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर. आणि त्याचं एक्झाम्पल आहे विटॅमिन डी रेझिस्टंट रिकेट्स. विटॅमिन डी रेझिस्टंट रिकेट्स हा एक रिकेट्स आहे. रिकेट्स नावाचा डिसीज. रिकेट्स म्हणजे त्याला मुडदूस असंही म्हणतात. पण असा हा मुडदूस आहे की जो विटॅमिन डी ला रेझिस्टंट आहे. विटॅमिन डी ला रेझिस्टंट आहे. दिस इज द डिसऑर्डर कॉज्ड बाय एक्स-लिंक्ड डॉमिनंट जीन. एक्स-लिंक्ड डॉमिनंट जीन मुळे ही डिसऑर्डर होते. आणि जेव्हा ही डिसऑर्डर कधी दिसते किंवा कशी असते, ज्या वेळेस अफेक्टेड सन्स यांची मदर अफेक्टेड असेल आणि त्यासोबत डॉटर सुद्धा अफेक्टेड असतात, तेव्हा ती डिसऑर्डर असते एक्स-लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर. आता एक्स-लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर कधी? when all sons of affected mother are affected. Affected mother x small c x small c. हिचं मॅरेज समजा नॉर्मल मेल बरोबर केलं एक्स कॅपिटल सी वाय, तर या अफेक्टेड मदरचे सगळे जे सन्स आहेत ते नेहमी अफेक्टेड असणार आहेत एक्स स्मॉल सी वाय किंवा एक्स स्मॉल सी वाय. पण दुसऱ्या बाजूला हिच्या ज्या डॉटर्स आहेत त्या मात्र अफेक्टेड असणार नाहीत, त्या कॅरियर होतील एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. म्हणजेच ऑल सन्स ऑफ अफेक्टेड मदर आर अफेक्टेड. अफेक्टेड मदरचे सगळे सन हे अफेक्टेड असतील, मात्र डॉटर्स अफेक्टेड नाहीत. मात्र डॉटर्स अफेक्टेड नाहीत तर ती डिसऑर्डर आहे एक्स-लिंक्ड रिसेसिव्ह. आणि जर अफेक्टेड मदरचे सन्स अफेक्टेड आहेत आणि डॉटर सुद्धा अफेक्टेड आहेत, दॅट विल बी एक्स-लिंक्ड डॉमिनंट ट्रेट. हा साधा क्रायटेरिया आहे. मदर अफेक्टेड आहे, सगळे सन अफेक्टेड आहेत आणि डॉटर सुद्धा अफेक्टेड असतील तर एक्स-लिंक्ड डॉमिनंट. आणि मदर अफेक्टेड आहे, सन्स अफेक्टेड आहेत पण डॉटर्स अफेक्टेड नाहीत तर एक्स लिंक्ड
रिसेसिव्ह ट्रेट. हा क्रायटेरिया आपल्याला दिसतो. इकडं आपण पुन्हा एकदा ओव्हरऑल सगळ्या डिसऑर्डर्स ऑटोझोमल डॉमिनंट, ऑटोझोमल रिसेसिव्ह, एक्स लिंक्ड डॉमिनंट, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह यासाठीचा इनहेरिटन्स पॅटर्न थोडक्यात आपण डिस्कस करता येईल आपल्याला इथं. बघा, ऑल अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स हॅव अफेक्टेड पेरेंट. अफेक्टेड ऑफस्प्रिंग्सचे पेरेंट जर अफेक्टेड असतील, आपण इथं थोडक्यात पेडिग्री दाखवू. ऑल अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स हॅव अफेक्टेड पेरेंट्स. अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स ऑफ हॅव अफेक्टेड पेरेंट्स जर असतील एस, देन इट इज डॉमिनंट डिसऑर्डर. इथे एक छोटीशी पेडिग्री घेऊ. समजा हे पेरेंट्स आहेत, हे पेरेंट्स समजा अफेक्टेड असतील आणि यामध्ये त्यांच्या प्रोजेनीज सुद्धा अफेक्टेड असतील, एक किंवा अनेक. अफेक्टेड पेरेंट्स अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स डेव्हलप करत असतील तर ही डिसऑर्डर असेल डॉमिनंट डिसऑर्डर. डॉमिनंट. पण जर अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स आहेत, अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स आहेत, मात्र पेरेंट्स अनअफेक्टेड असतील, पेरेंट्स अनअफेक्टेड असतील तर ही रिसेसिव्ह डिसऑर्डर असते. रिसेसिव्ह डिसऑर्डर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे डिस्कस केलेलं आहे. इफ अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स हॅव अफेक्टेड पेरेंट्स, देन इट इज डॉमिनंट डिसऑर्डर. अँड इफ अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स डू नॉट हॅव अफेक्टेड पेरेंट्स, म्हणजे अनअफेक्टेड पेरेंट पासून अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स, अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स तयार होत असतील तर ती डिसऑर्डर असते रिसेसिव्ह डिसऑर्डर. रिसेसिव्ह डिसऑर्डर. आता याच्यामध्ये पुढे जाऊ आपण. ऑल अफेक्टेड मेल्स हॅव अफेक्टेड मदर. ऑल अफेक्टेड मेल्स, अफेक्टेड मेल्स हॅव अफेक्टेड मदर्स. अफेक्टेड मेल्स हॅव अफेक्टेड मदर. मेल अफेक्टेड आहेत आणि यांची मदर जर अफेक्टेड असेल, फादर नॉर्मल आहे, अँड ऑल डॉटर्स ऑफ अफेक्टेड फादर आर अफेक्टेड. अफेक्टेड फादर याच्या जर डॉटर्स अफेक्टेड असतील जर असतील एस, इट इज एक्स लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर. तर ते असते एक्स लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर. अफेक्टेड मेल्स ची मदर अफेक्टेड आहे किंवा अफेक्टेड डॉटर्स यांचा फादर अफेक्टेड असेल तर ही डिसऑर्डर एक्स लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर. आणि जर अशी कंडिशन नसेल तर ही होते ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर. एक्स लिंक्ड डॉमिनंट, इथं ऑटोझोमल डॉमिनंट. असेल कंडिशन अशी तर एक्स लिंक्ड डॉमिनंट, जर नसेल अशी कंडिशन तर ऑटोझोमल डॉमिनंट. म्हणजे पहिल्यांदा काय झालंय, डॉमिनंट कधी, जर अफेक्टेड पॅरेंट्स अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स तयार करतोय, अफेक्टेड पेरेंट अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स तयार करतोय, अफेक्टेड आहे, अफेक्टेड आहे, अफेक्टेड आहे, अफेक्टेड आहे, असं असेल तर ती डॉमिनंट डिसऑर्डर. आणि जर याच्यामध्ये जीन ट्रान्सफर होत असताना फिमेल कडून मेलकडे ट्रान्सफर होत असेल, एक्झाम्पल म्हणून घेतो इथं आपण, किंवा जीन ट्रान्सफर होत असताना मेल कडून या डॉटरकडे ट्रान्सफर होत असेल,
ए घेऊ इथं आपण ए. तर ऍटोझोमल एक्स लिंक्ड डॉमिनंट. आणि जर असं इनहेरिटन्स नसेल तर ऍटोझोमल डॉमिनंट. इथं एक्स लिंक्ड डॉमिनंट, इथं ऍटोझोमल डॉमिनंट. इकडे बघा रिसेसिव्ह डिसऑर्डर. जर आपल्याला ही कंडिशन दिसत नाही, ह्या कंडिशन, ही कंडिशन असेल, ही कंडिशन दिसत नाही, ही कंडिशन असेल, अफेक्टेड ऑफस्प्रिंग्स डू नॉट हॅव्हिंग अफेक्टेड पेरेंट्स, तर रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. आता जर याच्यामध्ये ऑल अफेक्टेड फिमेल्स हॅव अफेक्टेड मदर, अफेक्टेड फिमेल्स हॅव अफेक्टेड मदर, तुमच्या मदर अफेक्टेड आहेत, फादर नाही. अँड ऑल हर सन्स आर ऑल्सो अफेक्टेड, आणि तिचे सन सुद्धा अफेक्टेड आहेत. काही अनअफेक्टेड सुद्धा होऊ शकतात. ऑल सन्स आर अफेक्टेड. ऑल अफेक्टेड फिमेल्स हॅव अफेक्टेड मदर. अफेक्टेड फिमेलची अफेक्टेड मदर असेल आणि तिचे सन सुद्धा अफेक्टेड असतील. जर असेल, यस, इट इज एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. आणि जर ही कंडिशन नसेल, इट इज ऍटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. ऍटोझोमल रिसेसिव्ह. जर पॅरेंट्स अनअफेक्टेड आहेत आणि ऑफस्प्रिंग्स अफेक्टेड आहेत तर रिसेसिव्ह डिसऑर्डर. त्याच्यामध्ये फिमेल, अफेक्टेड फिमेल्स हॅव अफेक्टेड मदर आणि तिचे सगळे सन जर अफेक्टेड असतील तर ती ही डिसऑर्डर होते ऍटोझोमल, सॉरी, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. आणि जर अशी कंडिशन नसेल तर मग होईल ऍटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. These are the certain tricks that can be used to solve the hereditary or examples with related to pedigree analysis. काही एक्झाम्पल्स यावरती आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू. ओके, थँक्यू.